पांडुरंगी सत्य वेदारूप
पांडुरंगी सत्य केला अनुग्रह यशो निसंदेह बुद्धिभेद जीव शिवाशी जडचिरी आनंदे अवतारी श्री निज रूपे जगदात्मा अनुहात बाळका हलरुवारी जीव शिवाशी जडचिरी आनंदे अवतारी पदी मुक्ता विद्रुमहे मनील धवरच्छाये मुखैद्रक्षणी वाकळा नाही हित वाकळा माला पात्रे अनंत संसार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हर विठल कनवाळू कृपाळू भक्ता गजेंद्राचा धामा तुझे नाव कुंडली पंढरीनाथ माऊली त्र्यंबकानंद महाराज की जय घाला हो कनवाळू कृपा काय रे पांडुरंगी सत्य केला अनुग्रह निरसो निसंदेह बुद्धिभेद जीव शिवा शेजर चिरी आनंदे औटावे पदी आरोहण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग लक्ष द्या साहेब. या अभंगामध्ये महाराज आपल्या स्वतःची अनुभूती भगवत कृपेने जी आली ती सांगतात. ऐका, मनुष्याला कर्माची इच्छा होते ना, ती भगवंताच्या कृपेनेच होते. पण ती कृपा जरा साधारणच आहे असं लक्षात ठेवायचं. उपासनेची इच्छा होते, ही बी भगवंताच्या कृपेने होते. मनुष्याच्या जवळचे अनंत कर्म त्याचं संचित, त्याला भगवत चिंतन कसं करू देतील. ऐका, किती कलियुग गेले महाराज, किती कलियुग गेले. ह्या कलियुगापत्तर आपण मुक्त नाही झालो. सत्ययुगात नाही झालो, त्रेतायुगात नाही झालो, द्वापार युगात नाही झालो.
त्याच्यात कितीदा कितीदा माणसं झालो असेल आपण, तरी सुद्धा नाही मुक्त झालो आणि अनेक सुद्धा नाही मुक्त झालो. आलं का लक्षात? ह्याच्यावर आपण आपल्याला लक्षात ठेवायचं असं की आपल्यावर परमात्म्याची कृपा आहे, म्हणजे भगवंतानं मनुष्य देह दिलाय, पण ही लायकीचा नाही म्हणून पुन्हा जप्त केलाय. भगवान सांगतात, तानहंद विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्रम शुभाना सुरीश्वेव योनिषु. है की नाही? परमात्म्यानं जप्त केले, जप्त आपले मनुष्य देह. कारण विचार, ह्या देहात आपण काय काय दिवे लावले ते. आपल्याला मनुष्य देह मिळाला, मनुष्य देह मिळाला, ती भारतात मिळाला, पंढरीच्या जवळ मिळाला, साधू संतांची तुमच्या आमच्या भाषेत असा सडा टाकलाय, रत्नाचा सडा. बर का? ह्या आत्ता उपलब्ध आहे त्याच्यातली एक बी श्रुती अशी नाही त्याचा अनुवाद महाराजांनी केला नाही, एक बी स्मृती अशी नाही त्याचा अनुवाद महाराजांनी केला नाही, एक बी काव्य असं नाही त्याचा अनुवाद केला नाही, आणि एकही पुराण असं नाही की त्याचा अनुवाद केला नाही. विठ्ठल विठ्ठल. फक्त विषय एवढा आहे मला, कुठं कुठं शब्दशः अनुवाद केला बर का, आणि कुठं कुठं संकेतानं केला. विठ्ठल विठ्ठल. सांगायची जागा नाही ठेवली महाराज. म्हणजे कोणत्या लायकीचा असला तर मला ह्याच्यात काही नाही असं म्हणायचं काय कारण नाही. वेदांत शास्त्र ही सगळ्याला मुळीच नाही महाराज, कळतंय का? पण तुकोबारायांनी जे सांगितलंय त्याच्यातलं मला कोणतंच लागू पडत नाही असं अजिबातच नाही. आपण औषध घेत नाही एवढाच असं विषय लक्षात आला. पण महाराज सांगतात, मी तुम्हाला माझी हकीकत सांगतो. माझ्यावर अनुग्रह केला महाराज. अनुग्रह कोणी केला? माझी उपास्य देवता पांडुरंग परमात्मा त्यांनी केला. म्हणजे भगवान ज्यावेळेस अनुग्रह करतो ना जीवावर, त्यावेळेस अवधूत गीता आहे ती सांगते महाराज. काय सांगते? ईश्वरानुग्रहा देव पुंसा अद्वैत वासना वा वा महद्भय परित्राणा विप्राणाम उपजायते. म्हणजे भगवंताची फार मोठी कृपा आहे असं कधी ओळखायचं? म्हणजे मनुष्य आहे ना, ह्याला अद्वैत वासना उत्पन्न झाली की सगळ्यात मोठी कृपा आहे भगवंताची, असं लक्षात ठेवा. आपण असं नाही समजायचं वारी करायला लागल्यापासून पाणी लागलं, वारी करायला लागल्यापासून लगीन झालं, आणि लग्नासाठी वारी करीत असला का नाही तर ती हिकडला नव अशी गोष्ट आहे त्याची. त्यात काय आहे त्या लग्नात त्या वारीचा संबंध त्याला लावायचा म्हणजे किती इद्रेवणी झाली ती गोष्ट, है का नाही? आता घरकुल मोदी साहेबांनीच दिल्यात का नाही, संडास दिल्यात का नाही गावात बांधायला, ती संडास मागून घ्यायला ही कुठे गेला? दिल्लीला मोदी साहेबांच्या दारात. अरे म्हणला ती इथं तलाट्याला सांगितलं असतं दिलं असतं तुला. हो, तुझ्या भाषेत नसतं त्याच्या भाषेत सांगायचं, त्याच्यात काय अवघड? समजत? मनुष्याला वेदांत शास्त्र श्रवणाची गोडी उत्पन्न व्हायला लागली, हे कोणालाही होत नाही महाराज. काय काय माणसाचं का नाही नुसतं पांडुरंग हरी एवढ्यावर भागत, काय काय वारीचं येडं घालतात कवा बाबा, बर का? काय काय आपलं नित्य नेमानं वारी करायची, महिनाभर भाव खायचा. पाहुण्याला गेला तरी आमच्या घरात एकाला सुद्धा एकादशी असते प्रत्येकाला. काय काय तर कुत्र्याला सुद्धा खिचडी टाकतात. चांगलं गेलं. हो, आता ती कुत्र एकादशी दिवशी इथं खिचडी खातात, तिकडे जाऊन काय खातात काय माहिती. विठ्ठल समजतंय का? म्हणून ह्याचा भाव खायची गोष्टच नाही. ही आपण ह्याचा भाव खातोय का नाही त्याची गोष्ट. पूर्वीच्या काळात जी एकादशी करायची का नाही ती दिव्यता होती महाराज, बर का? घरातली एखादी म्हातारी कामात नाही गेली एकादशी करायची, आणि ती बी एकादशी करायची म्हणजे
खरंच 4 वाजता, 4 वाजता, दुपारच्या 4 वाजता फक्त छटाकभर भगर आणायची आणि तेवढी शिजवून खायची. एकादशीला महाराष्ट्रात साबुदाणा, भगर, शेंगदाणा किती खपत असतात माहिती तुम्हाला? करतील की एकादशी, एकादशीची भगर, एकादशीची आमटी, एकादशीचं लोणचं, एकादशीची चटणी, एकादशीचा लाडू, एकादशीचा चिवडा. दिवाळीहून भारी राव एकादशी. हौसाने करतील माणसं, ह्याला काय अडचण. ही रताळ उकडलं म्हणजे ती पक्वान्नच झालं सगळ्यात भारी अशी गोष्ट होती. मग त्यावेळेस एकादशी करणारी त्यांचं कौतुक बी होतं. महाराज मरस्तोर खाऊन एकादशी करतो, चांगलंय करतोय ती, अलग लक्षात. पण ही नाही राव रीत ह्याची. महाराज सांगतात करी नका, पण भाव खात जाऊ नका या गोष्टीचा. अरे म्हणजे एकादशी करतोय म्हणजे केलीच पाहिजे. तो वारी करतोय म्हणजे काय उपकार केलं पांडुरंगावर तरी, तुकाराम महाराजावर तरी केलीच पाहिजे ना. वारी केलीच पाहिजे. महाराष्ट्रातले नाही केली म्हणल्यावर पाकिस्तानची वारी करायची काय? आपणच वारी करायला पाहिजे. कोणी करायची वारी? मला लय दिवस झाला आता सगळी घरातली जातात, मग नकोच मला. मला सगळी जेवल्यावर तुला नाही जेवावं लागत नाही. घरातली सगळी जेवली, तू कुठला जेवतोय? पुन्हा वारीला जायचं खरं नसते ऐकल्यावर नका जायना. तवर काय झालं जायला? मला हरिपाठ म्हणत असतो, कीर्तन ऐकत असतो. ऐकलंच पाहिजे ना. कीर्तन नाही तर काय तमाशा ऐकतो का तो? आता महाराष्ट्रात आला का नशिबाने काय ऐकायला पाहिजे? ईश्वरानुग्रह आहे तो तीर्थयात्रा करतो. ईश्वरानुग्रह आहे तो अभिमान विवर्जित आहे. ईश्वरानुग्रह करतो तो भगवत भक्ती करतो, नामस्मरण करतो, ध्यान करतो, उपासना करतो. ही भगवंताच्या अनुग्रहाचं लक्षण आहे. ज्ञात आलं. पण महाराज सांगता सगळ्यात श्रेष्ठ कृपा भगवंतानं जीवावर केलेली जर काय असेल तर त्याला अद्वैत वासना उत्पन्न होणं. महाराज मला सांगा, कुणाला माहित नाही? ह्या भारतवर्षात कुणाला माहित नाही? दुनियात कुणाला माहित नाही? ह्या हिंदू धर्माशी संबंधित जे लोक आहेत ना, त्यांना सगळ्याला माहिती. महाराज आचार्य महाराज दौंडी पिटून सांगते ते महाराज, जीवो ब्रह्मैवना परहा. असं आपल्या मनाला जर असं म्हणलं, तू आमदार आहे, थोडं तरी खरं वाटेल का आपल्याला? काय नाही वाटणार. आणि खरं बी नाही ती. कारण पुरुष वाक्य वेगळं आणि अपौरुषेय वाक्य वेगळं. महाराज अपौरुषेय वाक्य आम्हाला असं सांगते, त्याच्यात म्हणजे खोट नाही, एकही दोष नाही. महाराज 4 दोष आहेत मनुष्याच्या वाणी. ध्यानात आलं का? भगवा श्री भगवान उवाच म्हणलं ना, हे अपौरुषेय नाही महाराज, ही स्मृती. कळतंय का? आणि अथा तो ब्रह्मजिज्ञासा म्हणलं तर ही बी अपौरुषेय नाही, ही बी श्रुती. कळतंय का? हे शास्त्र आहे आणि श्रुती फक्त वेदांत आहे महाराज. आणि त्याच्यात कितीदा बी सांगितलंय महाराज, जीवाचं लक्षण बी, ब्रह्माचं लक्षण बी, आणि तू ब्रह्मरूप आहे म्हणून बी. अलग लक्षात. महाराज सांगतात, आमच्या अण्णांनी सांगितलं, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः. म्हणजे कोट्यावधी ग्रंथात काय सांगितलं सांगतो तुम्हाला. जे सांगितलंय ते सांगतो. एवढं सांगायचा अर्धा श्लोक गेला. आणि अर्ध्या श्लोकात सांगितलं, ब्रह्म सत्यम, एक सत्य ब्रह्म आहे, जगन मिथ्या, जगत मिथ्या आहे, आणि जीवो ब्रह्मैवना परहा. आणि जीव हा ब्रह्म सोडून कुणीही नाही. जर आम्हाला तपास असा लागला की मी ब्रह्मरूप आहे, तर माणसानं गप्प बसलं पाहिजे का? म्हणजे मी ब्रह्मरूप आहे, मला ब्रह्मरूपात जाणवत कसे नाही? अलग लक्षात. मग मला कोण सांगाल मी ब्रह्मरूप आहे म्हणून? होय, मी ब्रह्मरूप आहे काय फडकरी सांगतात काय? टाळकरी सांगतात काय? वारकरी सांगतात काय? मी ब्रह्मरूप आहे हे मला कोण सांगत? ज्ञात आलं. ही चहावाल्याने सांगितलं तरी ऐकायला पाहिजे, पण त्याला सगळं सांगता आलं पाहिजे. ज्ञात आलं का? त्याला शास्त्राचा अभ्यास पाहिजे आणि त्याच्याजवळ ह्याची अनुभूती पाहिजे आणि त्याला माझी दया पाहिजे. ज्ञात आलं. कुणी बी असू त्याच्या पुस्तकाचं सांग, विचारायचं. कळतंय का? ह्याच्याहून मोठी गोष्ट तुम्हाला अख्ख्या आयुष्यात काय कळलं सांगा बरं मला?
अरे म्हणजे तू जीव नाही, मरण धर्मा नाही, भूकन तहान तुझे नाहीत आणि शोकन मोह तुझे नाही. विचार करा, ही कसली गोष्ट आहे. म्हणजे मला कसं जाणवत नाही, हा ही प्रश्न आहे. ही प्रश्न ज्याला पडतो का लक्षात असं घ्यायचं, मी ब्रह्मरूप कसं काय आहे आणि असलो तर मला जाणवत कसं नाही. एक प्रश्न आमच्या बाळादाच्या ग्रंथात दिला होता. म्हणजे श्री गुरूंनी उपदेश केल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज माझ्याकडे लक्ष द्या बरं का, आणि गोष्ट अशी की माझ्यावर रागवू नका तुम्ही, कारण सर्वसामान्य जीव आहे, त्याला कसले प्रश्न येणार आहेत माझ्यासारखे. तर तुम्ही म्हणता तू ब्रह्मरूप आहे, मग प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप म्हणजे सुखरूप आहे म्हणजे सुखरूप आहे. मग मला ही माणसं सुखासाठी प्रयत्न कशी काय करतात? सुख जर असलं की सुखरूप आहे, सुखासाठी प्रयत्न करतोय म्हणजे काहीतरी घोळ आहे का नाही ह्याला? तर मला समजाल असं मला सांगा. त्याला जिज्ञासा म्हणतात महाराज, जिज्ञासा. आता बघितला आपण विषय, हा नचिकेता आहे ना, हे जिज्ञासेचं मूर्त रूप आहे महाराज. यांनी सांगितलं, महाराज ज्याच्या अंतःकरणात अद्वैत वासना, मी ब्रह्मरूप आहे, तर मला माझी ब्रह्मरूपता समजली पाहिजे. ही काय गाढव झाल्यावर समजत नसती, कुत्र झाल्यावर समजत नसती, डुक्कर झाल्यावर समजत नसती, म्हातारा झाल्यावर समजत नसती, ही अंगावरून वारा गेल्यावर समजत नसती, भान गेल्यावर समजत नसती. आलं का लक्षात? ही तंगताईट असल्यावर समजत असते आणि त्याच्यात महापुरुषांच्या उपलब्धीत समजत असती आणि त्यांच्या अत्यंत कृपेत समजत असते. पण ही समजून घ्यायची वेळ मनुष्यावर आली का नाही, त्यांनी फक्त त्याला नाही टाळलं पाहिजे. म्हणजे नेमकं समजायचा टाइम आला आणि त्या मी माझे विचार करीत होतो, म्हणजे ही पोरे बसवायला पाहिजेत अभ्यासाला, सरळच कळलं ह्यांना. पण म्हणलं श्यामदादा चंचल आहे म्हणून कळायचं नाही, राघव दादाला आणखीन समजच नाही आली म्हणून कळायचं नाही. ह्याला प्रयत्न केल्यावर समजल, ह्याला प्रयत्न ह्या पद्धतीचे नाहीत केले पाहिजे. खालचे दोन काय समजून द्यायच्या लायकीचे नाही आणि वरच्यांना तर समजलंच पाहिजे. आता वरचे जिथे जेवण मोठे झाले ती काय समजून घ्यायची इच्छेतले नाही. विठ्ठल विठ्ठल कारण माणसं मोठे व्हायच्या आधीच त्यांना समजून दिलं पाहिजे, आहे का नाही? नाही तर मग त्यांना दुधाची दात पडून दुसरी दात येते पुन्हा काय. झाला विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, समजतंय का? की समजून घेतलं पाहिजे महाराज. कुणाची इच्छा होती समजून घ्यायची? विचार करावर समजून घ्यायला किती काळ लागेल? आचार्य महाराजांनी इतका विस्तार केलाय का ह्या विषयाचा, आणि तरी बी 1000 श्लोकात ग्रंथ संपवलाय. आमच्या बाळदादाचा 30 ग्रंथ 3 चौथ्याचा चालू आहे आणि आता वाचलं की समजतोय. समजतंय? थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं? थोडा प्रयत्न करायला कष्टच नाही करायचे माणसाला. पण हे मला समजलं पाहिजे अशी इच्छा उत्पन्न कधी होते? म्हणजे ईश्वराच्या अनुग्रहानं होते, एरवी होत नाही. समजतंय का? म्हणून ईश्वरानुग्रहात पुंसा हा ईश्वरानुग्रहादेव, म्हणजे ईश्वराच्या अनुग्रहानच फक्त. एव म्हणजे फक्त ईश्वरानुग्रहानच काय होतं म्हणजे पुंसा अद्वैत वासना, माणसाला अद्वैताची वासना होती. आता चहाची वासना, तंबाखूची वासना, तंबाखूची तलब, ही कशी होती? तशी वासना होती महाराज. हे मला मिळवायचंच आहे. समजतंय? महाराज सांगतात, माझ्या ठिकाणी ही वासना उत्पन्न झाली बरं का. काय वासना उत्पन्न झाली? म्हणजे मी ब्रह्मरूप कसं काय हे मला कळलं पाहिजे. आणि व्हायची गोष्ट ना महाराज, ही कळलं काम भागलं. कळतंय का? त्याच्या पुढं जर हा अधिकाराने कमी असला तर मनन निधिध्यास आदी करून ह्याला साधन आहेत. लक्षात द्या रे. ठल विठ्ठल. आता माऊली ज्ञानोबा सांगतात, गुरु वाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसवे आपण या वृत्ती. जरी कोणाही दैवे
गुरुवाक्य श्रवणाची सवे ही अत्यंत उच्च अधिकारी झाला. कळतंय का? द्वैत गिळोनी विसवे आपण या वृत्ती. आलं का लक्षात? महाराज सांगतात तसं माझ्यावर कृपा करायला श्रीगुरूंना सुद्धा श्रीगुरु यायची गरज नाही पडली. माझ्या ठिकाणी वासना उत्पन्न कुणी केली? भगवंतानी. आणि त्या वासनेची पूर्ती करणं म्हणजे अनुग्रह करणे. यात आलं का? महाराज सांगतात ही कोणी केली? म्हणजे त्यांनी ती काम सुद्धा गुरुला दिलं नाही. कारण गोष्ट कशी बर का, लईच भारी पेढा दिसला म्हणजे टपकीने खाऊ वाटतो का नाही? तसं भगवंतानं पंढरीरायानं बघितलं. महाराज म्हणले कसली तुकाराम महाराजांची अवस्था आहे. आलं का लक्षात? म्हणजे आता कुठं त्यांना गुरु फिरू बघायचा. म्हणजे देव म्हणजे देवच आहे का नाही? आपण त्यांच्यावर अनुग्रह केला आणि बाबाजी चैतन्यानं सांगितलं स्वप्नात द्यायचं. म्हणून महाराजांनी सांगितलं, महाराज माझी हकीकत तुम्हाला सांगतो. म्हणजे मला कसं काय कळलं बरं ही? म्हणजे मी ब्रह्मरूप आहे ही मला कसं काय कळलं? तुकाराम महाराज सांगतात माझा दुसऱ्या देवाचा संबंध बी नाही कोणाचा, आहे का नाही? कारण बाकीच्या देवाबद्दल भावना सुद्धा माझ्या मनात नीट की नाही. उगा आता हायत देव म्हणून हायत देव, आहे का नाही? मग सगळ्याचा ताशा केलाय महाराजांनी. महाराज गणोबा विक्राळ गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ म्हणजे गणोबा विक्राळ म्हणजे गणपती काय बारका नाही, है का नाही? आणि पुन्हा लाडू पूर्वी मी गेलो होतो, माझ्या अंदाजाने कराडला होतं काही बाबा, देवळात नाही बसा एवढा गणपती इथे. मला तर आठवतं कमरे इतका वाटा आणि त्याच्यावर गणपती, लय मोठा गणपती. विक्राळ ह्याचा अर्थ मोठा लट. अलग लक्ष. आणि पुन्हा खायला का बारीक नाही, साधं खात नाही महाराज. लाडू मोदकाचा काळ, है का? तुकाराम महाराज म्हणले ह्यांच्या नाही नादी लागायचं बाबा आपल्याला. अरे म्हणले भक्त जर पितरांच्या नादी लागला का नाही तर पितर होऊन फळ देतो भगवान. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतान यांती भूजे यांती मध्या. भूतांच्या नादी लागला ना तर ती होऊन मी फळ देतो महाराज भगवान सांगतात. आणि माझ्याच लागला तर मग मी होऊनच फळ देतो. आता ईश्वराचं काम काय माहिती का? ईशित्व म्हणजे नियामकता. अलग लक्षात. मग आता मला सांगा, तुमच्या आमच्यासारख्या पाप्याचा सुद्धा निर्वाह परमात्मा करतो म्हणजे तुकाराम महाराजांचा करीत नसतो का? अलग लक्षात. केनेशितम प्रेषितम मनोमे, है का नाही? सगळ्यांच्या मनाला प्रेरणा देणारा हा ईश्वर आहे. महाराज सांगतात तुकाराम महाराजांचं काय नाही करणार, है का नाही? तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. सगळ्याच्या सगळं मी करतो भगवान सांगतात. समजते है का नाही? पण म्हणले ही जी गोष्ट आहे का ही खातच व्हायले. ह्याला तू ब्रह्मरूप कसा आहे ही त्याला समजावून द्यायचे. आणि समजावून द्यायचं म्हणजे दाना समजून द्यायचं काय कारण नाही महाराज. ध्यानात आलं का? की थीरपणानं झालं पाहिजे असं. अलग लक्षात. कोणतरी म्हणलं औषध मारलं का नाही, लय फुलं येतात राव. मग दुसऱ्या कोणतरी सांगितलं मला फुलं येतात बरं का लवकर, पण झाड लवकर वाळत. तुम्हाला कळलं का मला काय सांगायचं? जर एखाद्याचा अधिकार मोठा करून त्याला जर दिलं का नाही
ऐक ना, तर ती हाय ह्या जीवनातच वाळून जाते. मला कीर्तनाला दिसत नाही, मला कवर ऐकाव, मला इतकं येतं तुला. तुला माहिती का श्रुतीने काय काय आज्ञा केल्या? कवा तरी ऐकून काम होणारी वाहिली असतात आणि कवाच नाही ऐकता काम होणारी वाहिली असतात. ना तुकाराम महाराज कुठं कोण पुढे बसले ऐकायला? आलं का लक्षात? पण पांडुरंग परमात्म्याला तुकाराम महाराजाला सांगायचं बी धाडच झालं नाही. काय सांगावं सांगा बरं? श्रुतीच्या अनुभूती ज्यांच्या अंतःकरणात शब्दशः प्रगट होते त्याला काय सांगावं? ध्यानात आलं? सांगायचं कोणाला असतं? जे गायबान्या तोंडाचे त्यांना सांगायचं. महाराज म्हणजे मी तर लय जणांकडे बघत बी नसतो, कारण ह्यांचं लक्ष सुद्धा नाही. काय सांगता कीर्तन? अहो ह्यांना कोण आलंय ती सुद्धा कळतं, हळूच राम राम घातलं. ह्याच्या ध्यानातच आहे महाराज. मग आता मला सांगा, त्याला हळूच राम राम घालायचा, हळूच जागा करायची, आपण असं सरकायचं आणि अशी ही विषय कशाचा आहे? शब्दाचा. ठल विठ्ठल विठ्ठल. आता ही दिसल्या दिसल्या ह्याच्या मनात कोचाळ कवर उठला तसं ध्यानात आणा आणि काय कीर्तन ऐकायचे, समजतंय? पण तुकोबारायला कुणी नाही सांगितलं. तुकोबारायांचे अनुभव असलेत महाराज. अणुरणी आथो कडा तुका या शब्दशः श्रुतीत बर का, शब्दशः महाराज म्हणले पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते. कानोबा तेरे 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 पहिले कोठे नव्हते. या शब्दशः अनुवाद आहे श्रुतीचे महाराज. समजतंय का? एकमेवा द्वितीयम ब्रह्म महाराज सांगतात. महाराज सत्य ज्ञान अनंत सत्य ज्ञान अनंत नाय रूप वर्ण शब्दशः अनुवाद आहेत महाराज. आणि ह्या अनुभव अंतःकरणात प्रगट झाल्यावर ध्यानात आलं कोण सोडील? महाराज पांडुरंगाला तुकाराम महाराजाला अनुग्रह करावा वाटायला लागला. म्हणजे मी अर्जुनावर बी केलाय, उद्धवावर बी केलाय, हिंदरडचे राव ठरा विठ्ठल. नामदेव महाराजावर नाही केला. नामदेव महाराजाला कुठं लावलं? विसोबा खेतर त्यांच्याकडे लावलं, है की नाही? त्याला कुणी पुसलं नसतं महाराज विसोबा खेतरा. ज्ञानोबराय म्हणजे अहो माझा आहे ती. तुमच्या आमच्या सारख्याला जर ज्ञानोबराय माझं म्हणत असतील तर विसोबा खेतरी त्याला सोडतात. ठरा विठ्ठल. आपण जीव आहे ना, जीव ही म्हणायचं सुद्धा त्यांना लाज वाटते महाराज. मग खरं कोण आहेत? म्हणजे ही जंतू आहेत. आणि ह्या ज्ञानोबरायांनी तेने तारिले अपार जीव जंतू विठ्ठल विठ्ठल.
नीट ऐका, आपल्याला ही माल असतोय, कांदा खाऊ खाऊ मेल्या पिढ्या, आपल्या साल घालू घालू मेल्या. आपल्या काय बापजाद्यांनी पुथी हातात घेतली होती कवा का त्याचा अभ्यास करीत बसत होता, आणि ही माल आपल्याला असतोय. हा, पण महाराज सांगतात, महाराज माझ्यावर पांडुरंगाने अनुग्रह केला, कारण त्याला देवाचं जे काम आहे का नाही तेवढं माझ्यासाठी करून त्याचं भागलंच नाही महाराज. त्याला वाटायला लागलं आपण तुकाराम महाराजांना आणि खूप कृपा करायला पाहिजे. काय कृपा करावी, एक लक्षात घ्या, जीवाला त्याचं ब्रह्मत्व समजावून देणं ह्याच्यापेक्षा काय मोठं देणं असेल बरं ह्या जगात. आत्ताच विषय आपण ऐकला, मले ह्याला सांगितलं तुला पाहिजे तेवढे घोडे, पाहिजे तेवढी संपत्ती, पाहिजे तेवढे हत्ती, पाहिजे तेवढे पशु, आणि पाहिजे तेवढं राज्य, पाहिजे तसले किल्ले माग, हाय काय, 100 वर्षाचे पुत्र माग, पौत्र माग, आणि तू तर अनंत काळ जगशील आणि जगशील आणि शेवटी मरशील, तसं बी नग तुला अमरत्व पाहिजे असलं तरी देतो. यमधर्म म्हणते म्हणजे मला नाही काय पाहिजे. ह्याला हा मूत्रार्थ भरभोग विराग हा म्हणते. काय नाही लागत म्हणणे आम्हाला, फक्त मला सांगा. ही जिज्ञासा आहे महाराज, ही जिज्ञासा जी घेऊन जगतो का महाराज सांगतात त्याची सोय देवाला करायला किती आनंद वाटेल. विचार करा ना तुम्ही, आम्ही अनेक 100 वर्ष जगून काय करू गड्या, आहे का नाही. ह्या 30, 40, 50 वर्षात काय काय केले म्हणून अनेक काय काय करू आपण. अरे काय काय माणसं तर काही अशी रिटायर झाली की दुसरीकडे जॉईन होते. मला लाजला का लाज थोडा. थोडक्यात लक्षात असं घ्या महाराज, काय खरं नाही, मनुष्य देहासारखा देह वाया घालवायचा म्हणजे धन्य आहे तुमची आमची, पण असल्या देहात ह्या असल्या वावटळीत दिवा लावायचा म्हणजे तुमच्या आमच्यासारखे कडणीत महाराज. आणि त्यांना काय वाटतं माहिती की पुंसा अद्वैत वासना. आलं की लक्षात. आता ही त्याची इच्छा पूर्ण कशाने होईल, म्हणजे ह्याच्यासाठी ह्याला लागतो अनुग्रह, त्याच्यासाठी त्याला लागतो गुरु. आणि तुकाराम महाराजाला गुरु करायचो का कोण दिसल देवाला, समजते का. ह्याची कांडून कुठून इच्छा म्हणजे काय, दारू पिऊन लय सत्यानाश झाला म्हणून ती मला महाराज घाला माळ. ह्याचा शेवट कांडून कुठून कुठवर जाणारे विषय आहे का नाही. एवढी माळ महिना 2 महिने टिकली का नाही, मग थोडं आपलं डोकं शांत होतं, म्हणजे टिकल काय की कडे. तर पुन्हा 8-15 दिवस नाही दिसला म्हणजे म्हणलं गेली काय. एक तर निचाड होत, त्यांनी माळ घातली बर का, आणि पहिली माणसं म्हणजे वारीला गेल्यावर आंघोळ करायची है का नाही. आंघोळ काढायची म्हणजे कापड काढून ठेवावं लागतील का नाही. म्हणलं मी आंघोळीला गेलो, सगळ्याच्या गळ्यात माळा, म्हणलं एक सुद्धा बिनमाळाचं नसाव काय, म्हणून मी अशी खुपशी मारली की माळ निघून गेली समुद्राला. मला आपण काढली का, आपल्याला दोष आहे का. चंद्रभागेने आपली माळ काढली आणि आपल्याला मोकळं केलं. असल्यांना काय जागवा महाराज, समजते का. महाराज सांगतात म्हणून ह्याला अद्वैत अवस्था दिली पाहिजे महाराज, देण्यात आलं का. आणि ती देण्यातला जे आनंद आहे का नाही, ती भगवंताला वाटायला लागला आपण घ्यायचा. आलं का लक्षात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्यावर अनुग्रहानं पांडुरंगाने केला महाराज, पांडुरंगाने. कारण विचार करा ना तुम्ही, कोणत्या संन्यासी पुढे तुकाराम महाराजाला बसवा, कोणत्या शास्त्र्या पुढे तुकाराम महाराजाला बसवा, आणि कोणत्या बुवा पुढे तुकाराम महाराजाला बसवा, कोणचा फडकरी असा आटील आहे त्याच्या पुढे तुकाराम महाराजाला बसवा. ह्याला चाल येते, त्याला पकवाज येतो, त्याला कीर्तन येतं, त्याला वारी करतोय ती नियमानं, त्यांनी मुद्रुकालय लावतोय. कोणापुढे बसवायचं तुकाराम महाराजाला. हे देव म्हणले फक्त मी ह्याच्यावर अनुग्रह करावा महाराज, कारण त्याच्यात तुकाराम महाराजांचं समाधान माझं अत्यंत समाधान.
म्हणून म्हणले मी तुम्हाला खरं सांगतो, खरं. म्हणजे काय सांगता? पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. पांडुरंगी सत्य दिवसी वासे पांडुरंगी सत्य केला निरसनी संदेह बुद्धी भेद पांडुरंगी सत्य खोटं बिट सांगत नाही. तुकाराम महाराज बोलते तीच खरंय महाराज. ज्ञात आलं का? कारण वेदात जसे अपौरुषेय वेदात जसे कर्णापाठवादी दोष नाहीत ना, तसे तुकाराम महाराजांचा नाही. कारण ती फक्त अपौरुषेय वाणी, समजलं का? आणि तुकाराम महाराज आपला अनुभव असा सांगतात, त्या घरी वेदांत वाहे पाणी, श्रुती पाणी भरतात. ज्ञात आलं का? तुका सहज बोले वाणी, तुका सहज बोले वाणी. म्हणले तुकाराम महाराज म्हणले मी जे आहे का नाही, ती म्हणले काय असं आटास करून लय मोठं असं काय बोलत नाही. लय ध्यानात आणून उग हुडकून 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 तसं नाही बोल. पण म्हणे मी काय बी बोलू द्या, बोललं का नाही, वेदांत शास्त्र त्याच्यात पाणी भरतं महाराज. वेदांत पाणी कसलं भरतं माहिती का नाही? हा, ब्रह्मरस भरतं त्याच्यात. आणि म्हणून वेदवाणी, नीट ऐका, वेदवाणी ही ज्या शब्दांची सेवा करते त्या वेदवाणीचं उपास्य म्हणजे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. नीट ध्यानात घ्या मी काय बोलतोय, कळतंय? विठ्ठल विठ्ठल. असलं कोण बोलू शकतं महाराज? असलं बोलू कोण शकतं? माऊली ज्ञानोबा सांगतात, एरहवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजोळू असे विठ्ठल विठ्ठल. दादा विठ्ठल महाराज सांगतात, माझा एक इतका मस्त मुद्दा लक्षात आला होता का नाही, गेला भाषणाच्या नादात बरं का. असं जाऊ द्या, काय त्याच आहे की. महाराज सांगतात, ऐका, भगवत कृपेनं आला पुढे तर सांगल, नाही आला तर जाऊ द्यायचं, मग काय करायचं आता, आहे की नाही.
कारण गता असून गता असून शोक नाही केला पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. बरं आपल्या वृत्तीला धारण करता नाही आलं, धरता नाही आलं, त्याला त्याचा काय दोष आहे? आलं का लक्षात? आता 12:03 मुहूर्त सांगितलं आपल्याला, आहे का नाही? मग आता तू 3 मिनिटानं जी काम सांगितलं ती केलं तर बरं, नाही केलं तर त्याला काही इलाज नाही, आहे का नाही? पण ती 12:03 होऊन जाणारच आहेत लगेच. 3 मिनिटं 1 सेकंद आणि 3 मिनिटं होऊन गेले. ही 3 मिनिट म्हणजे 2 मिनिट संपले आणि चौथा लागला, त्याच्या आधीचे 60 सेकंद आहे, त्याला 3रा मिनिट म्हणायचं. आलं का लक्षात? ही धरता आलं नाही त्याला काय करणार तुम्ही? 17 विघ्न आहेत म्हणला, नेमकं टायमाला झोप लागली. नाही तर मोबाईल आहे का नाही, ते चार्जिंगच संपली. हुडकीत होतो चार्जर गव्हाना, चार्जर गावला, लावल्या लाईट गेली. हो, आपण असे नशीबवानच आहेत महाराज. हो, आता माझ्या असा ध्यानात आला का नाही एक म्हण, जाऊ दे नका सांगायची, तुम्हाला तर ओळखूच आली ती. कोणाला पाहिजे असली त्यांना विचारा पण. चला विठ्ठल म्हणून पांडुरंगाने माझ्यावर अनुग्रह केला. अनुग्रह करायचा म्हणलं की नाही अधिकार असावा लागतो. कारण अद्वैत वासना म्हणल्यावर कर्माला इतका अधिकार लागत नाही, उपासनेला इतका अधिकार लागत नाही, एवढा ज्ञानाला लागतो. म्हणून अनुभव, अनुबंध चतुष्टयन, साधन चतुष्टय, या 2 गोष्टी वेदांत शास्त्राचा अधिकारी त्याच्यासाठी अति गरजेचे आहेत. अति, कळतंय का? विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात गोष्ट अशी झाली, मनुष्यानं विचार आधी पुरता करायला पाहिजे महाराज, कळते का? अपुरा विचार करायचा, उगा आपलं सुरू केल्याने करायचं, सगळं काम कुणी करायचं? गुरु महाराजांनी करायचं. ही म्हणजे गुरु महाराजाला सेवक करून टाकले हे, आहे का? ह्याचा विवेक कुणी करायचा? गुरु महाराजांनी करायचा. आम्ही लहानपणी भजन करायचो का नाही, तेव्हा मग प्रत्येकाला अभंग द्यायचा. मग अभंग द्यायचा म्हणजे अभंग कुणाचा? म्हणजे बाळदादाचा. कुणी म्हणायचा? म्हणा धनदादानी. मग ती कसं वाटतं माहिती का मला, ही आयर कोणाचा? पहिलं असायचं तसं, हे कोणाला करायचा असं. तसं ह्याच्या नावचा अभंग म्हणला म्हणजे झालं, बाकी काय नाही. सगळ्यांनी म्हणू लागायचं, त्यांनीच म्हणायचं. मग काय कायला का नाही, ती भजनातली जी दडाचारी आहेत का नाही, त्यांना इतकी मजा यायची का नाही. मला ह्याचा अभंग राहिलाय, कारण त्याचा ह्यालाच म्हणा येतोय सगळा. विठ्ठल महाराज सांगतात, हे बघा विचारातच सगळे काम संपून निघले पाहिजेत महाराज ह्याच्याजवळ. मला सांगा, संदेह हा विवेकानं घालवला पाहिजे सगळा. आलं का लक्षात? काय आचार्य महाराजांनी युक्ती सांगितली, विचार करायच्या पद्धती कमाल आहे आचार्यांची सांगायची. आपल्या सकाळच्या पोथीत चाललाय विषय अपरोक्ष अनुभूतीमध्ये. म्हणलेल्या का, अत्यंत मलिनो देहो देहीच्या अत्यंत निर्मल हा, तयोरैक्यम प्रपश्यामी किंवा ज्ञानमत परम. विठ्ठल विठ्ठल. सांगा आणखी एखादं सांगा. आत्मा प्रकाशक स्वच्छो देहस्तामस उच्यते तयोरैक्यम प्रपश्यामी किंवा ज्ञानमत परम. शांत विचार केला का नाही एका श्लोकाचा, लगेच लक्षात येईल महाराज माणसाच्या. त्याला संदेह राहील का? हे बघा ऐका, सकाळी झाला विषय थोडक्यात सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो. आपल्याला अभंग पूर्णच करायचा, काय प्रश्न नाही. ठला विठ्ठल.
म्हणजे एक जड वस्तू आहे आणि एक चेतन वस्तू आहे. म्हणजे अनात्म वस्तू जी आहे ना ती जड आहे आणि आत्मवस्तू ती चेतन. म्हणजे जी कळतं ना त्याला जड म्हणायचं आणि ज्याला कळतं त्याला चेतन म्हणायचं. आणि ह्या दोन्ही वस्तू या देहात आहेत. म्हणजे ह्याच्यात कळतं कोणाला, ही पक्वाज ही कोणाला कळतं, म्हणजे मला कळतं, मग त्याचं नाव आत्मा आहे. आता ही तसं नाही म्हणता येत, पण आपल्याला सुरुवात करायला बरं आहे. ध्यानात आलं का? आणि ही पक्वाज कळतोय म्हणल्यावर पक्वाज ही वस्तू आहे का ना, ही जड आहे. आणि या जगात चेतन एकच आहे आणि ती म्हणजे मी आणि ती म्हणजे ब्रह्म आहे. आज इतकं अवघड आहे गणित महाराजी, पण लांब गेल्यावर कळणार आहे. खरं तर एवढंच आहे, विठ्ठल विठ्ठल. म्हणलं तुम्हाला डोळा जड वाटतो का चेतन वाटतो? डोळा उघडतोय झाकतोय ह्याला दिसतोय, चेतन नाही तर काय. मला डोळा जड नसतो का? म्हणलं मेलेल्या माणसाचा असतो बाबा. बाकी डोळा चेतन वाटतोय म्हणजे डोळा नाही चेतन. डोळ्याला तू कळतोय का? नाही. तुला डोळा कळतोय का? मग तू चेतन आहे डोळा जड आहे असे. गोष्ट अशी आता इथून पुढे जी गुतत का माणूस, ही मन आहे ना, मन. ह्या मनाला मी कळतो असा माझा गैरसमज आहे महाराज. मनाला मी नाही कळत, मला मन कळते. आणि मन म्हणजे काय आधी लक्षात घ्यायचं महाराज. एक संकल्प आला निघून गेला, पुन्हा दुसरा आला पुन्हा निघून गेला, ह्याचं नाव मन आहे. कळलं का? जी निघून जातो ना ध्यानात आलं का, ती जड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी जी जन्माला येतो निघून जातो. म्हणला मग आयला मला उग कीर्तनाला आलो असं मनात आलं. आता तुमच्या नसली येत, पण समजा आलं एखाद्या वेळेस. ध्यानात आलं. आता ही उग कीर्तनाला आलो ही मगाशी आलत का लक्षात? नव्हतं. आत्ता आलं का नाही? मग जी मगा नव्हतं आत्ता आहे पुन्हा नाही. ध्यानात आलं का? समजतंय का? मगा नव्हतं आत्ता आहे पुन्हा नाही. ह्याला जड म्हणतात. हे असत्य आहे महाराज. आणि जी मगा नव्हतं तवा बी जी बघत होतं, आत्ता आलंय तवा बी बघतंय, आणि ती निघून गेलं तरी ती बघत राहतंय. मग ह्याचं नाव आत्मा आहे बघा. आता आत्मा फक्त मोहगम काढला तरी चालतोय. आता ही कसलाय ह्याच्यासाठी पुष्कळ शंका आहेत. शंका आहेत आणि समाधान. समजतंय का? म्हणले पांडुरंगाने अनुग्रह केल्यावर त्यांनी काय केलं माहिती का? माझी शंकाच नाही राहिली महाराज. ह्या जगाची खेटर खाल्ल्यावर माणसाला हळूहळू कळतं ह्याच्यात काही चव नाही म्हणून. तुकाराम महाराजाला असंच कळायला लागले महाराज. माऊली ज्ञानाचं लक्षण सांगते ते अलग लक्षात. म्हणजे वार्धक्याचे ने आठवे, वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हातारपणाची फजिती त्याला म्हातारपण आणखीन शरीराला स्पर्श सुद्धा केला नाही त्यावेळेस कळती महाराज. मग हे ज्ञानाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या संदेहांचा मनानच नाश झालाय माझ्यावर, आणि ती मनानं नसतो होत. ध्यानात आलं का? ही झोपीतनं उठणार हे मला मनानच दिसायला लागले राव सगळं. ही मनानं नाही दिसत, तुझा बाप उगवलाय तिकडे. म्हणून कार्य म्हणून ओळखायचं महाराज कारण. समजते का? मला जेव्हा शास्त्र सांगते तसं कळायला लागले, याचा अर्थ असा आहे महाराज पांडुरंगाने माझ्यावर अनुग्रह केला. माझ्या सगळ्या शंका संपून गेल्या महाराज. संदेहाच्या सुटल्या इसर सांगतो ध्यानात आलं. हो, संदेहाच्या सुटल्या गाठी. इथं ज्ञानातल्या शंका संपल्या बर का. आणि झालो पोटी शीतळ, योगाचं फळ मिळलंय. आणि योग ज्ञानी पैसता
गुरुचरण उपासिता वैराग्यशी. काय नाही करता राव महाराज ही झाले. आलं का लक्षात? शास्त्राने त्याचा अध्ययन नाही करावं लागलं मला. ही शास्त्र ते अर्थ घेऊन प्रगट झाले अंतःकरण. हीच विषय होता मागाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबा सांगतात त्याने अर्थ बोलाची वाट पाहे तेथा अभिप्रायोच्या अभिप्रायात ये भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. ज्ञानोबा सांगतात महाराज शब्द असा आलाय मनिस्तोर का नाही ह्याच्यात वेदांतानं पाणी भरले कळतंय का. आणि आता ह्याचा अर्थ लावला की कसा लागतोय वेदांत पर विठ्ठल विठ्ठल. कशाचं लक्ष नाही म्हणजे केला अनुग्रह. कळलं का. माझा संदेह सगळा संपला महाराज. शंकाच नाही चित्तात. तेथ ब्रह्म एक आथी ये रावघीच भ्रांती हेही कीर प्रतिती गाढी केली. कुणी केली अनुग्रहान कळतंय का. म्हणून महाराज सांगतात खरा अनुग्रह केला. माझ्या जवळचे संदेह आहेत ते सगळे संपून गेले. असे कसे बी होतं उताळ पाताळ हिथं दगड तिथं माती तिथं गारदाड. आणि जेव्हा फळी हल्ली का असं खाली डोळा लावून बघितलं तर नीट. कळलं का. हो म्हणून महाराज सांगतात माझ्या संदेहांचा नाश केला सगळं. कळलं का. आणि बुद्धिभेद. आता समजा माणसं आहेत का नाही नवीन परमार्थ करायला लागल्यावर त्याला म्हणला होय वारी करून काय करायचे. आमचा चुलता मला म्हणायचा मला होय टाळ कुठून काय करायचे. आले टाळ कुठे. आम्हाला काय भिकच डवळा लागलं होतं का ना माहिती. मालकाला आदिनाथ कारखान्यावर नोकरीसाठी चाललं होतं. काहीतरी पैसे द्यायचे असं काहीतरी होता गोंधळ ती. आता तुम्हाला सगळं सांगायचं बघा नाही ती. त्यांनी सांगितलं एका मिनिटात तू नोकरीला लागशील. नोकरी करायची का नाही ती म्हणा मला नाही करायची. कोण म्हणलं मालक म्हणलं. मग ती मला बस टाळकुटीत. कोणाकोणाच्या तोंडात सरस्वती बोलती. आता आदिनाथ कारखान्याची कशी अवस्था आहे त्याच्या नोकरदारांची कशी झाली असती. महाराज सांगतात महाराज माझा बुद्धिभेद आहे ना. माणसं बुद्धिभेद करतात मला होय सारखंच काय पंढरपूरला. ती मला कसं काही एकादशी दिवशी हळदीत की कोणी फोन केला मम्मीने त्याच्या बायकोच्या मम्मीने फोन केला म्हणजे एकादशी आहे काय त्याशी. आता एकादश कावा येळभर हळदी कावा संध्याकाळी 10च्या पुढं आहे का नाही. आणि ह्याची वारी कितीला संपत्ती 3:30 वाजता. ही घरी बाया पोरात आलेला असतो 3:30ला. मग त्यांनी तवापासून सांगायला सुरुवात केली म्हणलं नडलंय का एवढ्या वारीला जायचं. ती मला तू पुढं जा मी येतो मागणं. आणि मला हळदी कशा गावायच्या होय. हळदी नाही गावल्यावर नक्की काय होतं. विठ्ठल बाप मी आला तर सुताक फेडून लगीन लावून घेतात माहिती का. कशाच काय बुद्धिभेद करणारी माणसं आहेत महाराज. परमार्थाला अनुकूल नशिबाने कुणी सुद्धा नाही तुम्हा आम्हाला. मला नेहमी वाटतं कोणाकोणाचा बाप म्हणतोय तू परमार्थ कर. कोणाची आई म्हणती परमार्थ कर. कोणाच्या बायका म्हणतात परमार्थ करीत जा काहीतरी. कोणाचं नवरं म्हणतात परमार्थ करीत जा बायांना. हे कोणी नाहीत म्हणत. आणि ही कुणी म्हणत नाही तर ह्याला सुधरत नाही. हो ह्याला म्हणला खरं की राव त्यांचं. मला सारखं रासार टाळ कुठून काय पांडुरंग जेवाय देईल काय. तुझा बाप जीव घालतोय काय तुला आता होय. टाळ कुठल्यावर नाही जेवाय देत ती कवा बी देतो विठ्ठल विठ्ठल. तुझा गैरसमज आहे महाराज. मी मिळवतोय मी सगळ्याला खाऊ घालतो ही गैरसमज आहे. आणि एवढाच एक गैरसमज काढायसाठी एक अख्खं उपनिषद सांगितलंय महाराज. विठ्ठल विठ्ठल
भगवत कृपेने झालाय त्याचा थोडाफार भाग, भाष्य तर नाही झाला आणखीन. त्याच्यावर 2 भाष्य आहेत बरं का, एक पदभाष्य आणि एक वाक्य भाष्य. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचं कारण असं आहे की ह्याचा एक सुद्धा मंत्र ब्रह्मसूत्रात घेतलेला नाही म्हणून आचार्यांनी डबल भाष्य लिहिलं. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, महाराज म्हणून माझ्याजवळ एक सुद्धा शंका राहिली नाही, एक सुद्धा बुद्धिभेद राहिला नाही. महाराज जर कुणी म्हणला ना पंढरपूरला जाऊन काय करायचं, म्हणा तुला काय करायचं, तुझ्या पैशावर मी जातो का, नाही जात. तुम्हाला सोबत येतो का, तुझा माझा काय संबंध आहे का. म्हणून उगं सांगतात राव माणसं. आम्ही लिंबोऱ्याला चाललो का नाही, आमच्या घरी जाऊन सांगून यायची माणसं, गेला की लिंबोऱ्याला. अरे मला लिंबोऱ्याला गेला म्हणजे का अकलूजला गेलाय का. चला विठ्ठल विठ्ठल ह्यांना खमक्या घावला का नाही म्हणजे पुन्हा नाहीत काय करीत. आमच्या मालकाला एक जण म्हणला होता, ए मला चल की मला सोडून ये. ती म्हणा मी जानपुरी महाराजा सेवक आहे. मेलं बिचारा ती आता. मच्छर नाही जमायचं म्हणा. थोडा विचार करा महाराज. बुद्धिभेद करणारी माणसं आहेत, बुद्धिभेद करणारी वाक्य आहेत. म्हणा तुम्ही देवाचं जागरण गोंधळ घातलं नाही काय, होय. मला मसवार करी जा तर खंडोबा कसा करील. तुम्हाला खरं वाटतं की सगळं. महाराज नीट ऐका. खंडोबाला माळ घातल्यावर इतका आनंद होतोय का नाही, पण ह्यानी माळ घातली. महाराज सांगतायत जाऊ दे बुद्धिभेद म्हणते त्याला. म्हणजे एक सुद्धा गोष्ट आहे त्याच्यात घोटाळाच माझ्या मनात राहिला नाही. नाही पण म्हणजे श्राद्ध करावं लागल, कर्म करावं लागल, अभिषेक करावा लागल, आणि 2 बाळगोपाळ जीव घालावं लागतात. कारण मोठ्या पोटाचे घातल्यावर काय बिघडतं का. रोगाट बघून सांगायचं ह्याच्या बापाच्या श्राद्धाला आहे का. हार्तिका देवाचं नाव घेतोय का, त्याला बोलवलं बाप मन पाय पुजून त्याला जीव घालतोय. तू गवलंच नाही तुला कुणी, समजतंय का. उगा काहीतरी केलं म्हणजे काहीतरी होतं, हे तुमच्या मनाचं समाधान आहे फक्त. खरं हे ह्याला कळायला पाहिजे. हो कळतंय का. ग्रंथ इतकं स्पष्ट करतात महाराज, ह्या गोंधळात इतकं स्पष्टता निर्माण करतात महाराज. म्हणजे ह्याचं स्नान काय, ह्याची संध्या काय, ह्याची पूजा काय, ह्याचा योग काय, ह्याचे वाक्य अर्थ केलेत महाराज. 15 निधिध्यासन सांगितलं ते 15. आणि जीवाला या 15 पैकी कोणतं तरी एक अखंड केल्याशिवाय भाग नाही महाराज. आणि फक्त भावना बदलायच्या. आता असल्या अटकली कोण सांगल राव, समजतंय का. म्हणून महाराज जगद्गुरु आहेत, कळतंय का. हो आमचे तुकाराम महाराज सांगतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आनंदात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य आनंदाची पुष्ट्यांगी श्रोते संगी उद्धरती. ऐकलं का, हे सगळं सांगावं लागल.
सांगत बसावं लागेल. म्हणजे काहीच नाही महाराज, नुसत्या अनुग्रहानं सगळाच्या सगळा संदेह संपला, सगळाच्या सगळा बुद्धिभेद संपून गेला. आणि महाराज सांगतात निरसो निसंदेह बुद्धिभेद. आणि काय केलं तर जीव शिवा शेजर चिली आनंदे, जीव शिवा शेजर चिली आवतावे पदे आरोह. आता ही विषय कुठला चाललाय माहिती का? ही योगाचा घास नव महाराज, जाणता आलं का? योग आहे ना, ह्या योगाचं फळ काय म्हणजे समाधी, चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? योगा चित्तवृत्ती निरोधा. फक्त चित्ताची अत्यंत शांतता झाली ना, मग योगानं जीव ब्रह्मैक्य होत नाही. नीट आहे का मी काय म्हणतोय? जाणता आलं का? ही कशानं होतं? ज्ञानानं होतं, ज्ञानानं. आलं लक्षात? महाराज म्हणले अनुभूतीच्या पूर्वीचं ज्ञान आहे, त्याच्यात काय गोंधळ ठेवला नाही. अनुभूती दिली, पुन्हा ज्ञान दिलं. पुढचं जे ज्ञान आहे ती काय? त्याला आत्मज्ञान म्हणतात महाराज. ह्याच्यात जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, त्या दोघांचं ऐक्य म्हणजे काय. त्या दोघाला एका आसनावर बसवलं, आलं का लक्षात? आणि एका आसनावर बसवलं आणि एक झाले दोघं पण, आणि आसन बी राहिलं नाही. कळलं? आणि ही सगळं करताना आपदून 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 तिथवर पोचलाय असं नाही महाराज. आलं का लक्षात? ह्या चित्तवृत्ती निरोधाच्या समाधीपर्यंत पोहोचायला विघ्न आहेत महाराज. समाधीला विघ्न किती? तर आव ऐकलं का? 9 विघ्न आहेत. 9 आहेत का लक्षात? शबास दादा. विठ्ठल विठ्ठल. मोजा आता. लयस्तमश्च विक्षेपो, रसास्वादाश्च शून्यता. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडं झालं काही? आलस्यम भोग लालसा. मग 2च राहिले आता फक्त. विठ्ठल विठ्ठल तेवढं राहू द्या. कारण घराला उलटी बाहुली बांधतात का? बरं असत. विठ्ठल विठ्ठल. शबास दादा. विठ्ठल. अनुसंधान राहित्यम आलस्यम भोग लालसा. ही विघ्न आहेत समाधीची. म्हणजे ही काय राहिली का? हे म्हणले ही कुणीकडे गेली कोणास ठाऊक. शबास. बाहेरी युक्तीची मुद्रा पडे, तव तव आत सुख वाढे, आघवेची योगू घडे. अभ्यास सुद्धा नाही महाराज. समजतंय? म्हणून महाराज सांगता सत्य केला अनुग्रह. कारण अनुग्रहानंतर जी होत ती सगळं झाले महाराज. आलं का लक्षात? मग काय पांडुरंग पुढं आला आणि त्याने कान फुकलं, काय सुद्धा नाही महाराज. पण सगळी लक्षणं बरोबर महाराज. आपण पाठीमाग बघितलं का नाही अभंग? सत्य गुरु राये कृपा मज केली, पडलंय स्वप्न आणि कृपा मात्र सत्य केली. महाराज सांग विठ्ठल विठ्ठल. कारण म्हणजे तुकाराम महाराज स्वप्न आहे का नाही? स्वप्न ह्याच्यात काय नाराज होणार नाहीत. असं बसले त्याच्यात जर विक्षेप चालू झाला का नाही, महाराजांना आवडायचं नाही. महाराज भजनी विक्षेप त्याची पै मरण. आलं का लक्षात? मग म्हणले कुठं ती अभाव करावं, पुती सोडायची, मग ह्यांनी त्याला सांगायचं आणि त्याने ऐकायचं आणि त्यांनी प्रश्न विचारायचे. मग तसं नका आपल्याला, आहे की नाही? स्वप्न म्हणजे ह्यांच्या कामाची अवस्था आहे का? नाही अवस्था. मग म्हणजे त्याच्यात आपण अनुग्रह करू. आणि म्हणले पण अनुग्रह केल्यावर कसं स्वप्नात? स्वप्न खोट आहे. ती म्हणले खोट्या अनुग्रहात खरी कृपा करू. झाला विठ्ठल. खोट्या स्वप्नात खरी कृपा करू, है की नाही? महाराज बी तीच सांगते, सत्य केला अनुग्रह. समजतंय का? म्हणून 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 महाराज सांगतात जीव शिवा शेजर चिली आनंदे. ही दुःखाचा विषय. अष्टांग योग म्हणजे काय? आनंद आहे काय? आत्ताच आपण विषय बघितलाय 12व्या अध्यायात, है की नाही? क्लेशोधिकतरस्तेषां मव्यक्ता आसक्तचेतसां
अव्यक्त आहे गतिर दुःखम देहवत भिरवाप्यते, है की नाही. कष्ट योगाची वाटा वा वा, जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. आलं की लक्षात. म्हणून ही दुःख नाही वाट्याला आलं आणि फळ वाट्याला आलं, म्हणून रचिली आनंदे, है की नाही. आणि सहजच जाऊन कुठं बसलेत, आवटावे पदे आरोहण. आवटावी पदी म्हणजे 3.5 व पद. आऊट म्हणजे काय 3.5, आऊट म्हणजे आऊट न हो. दीड, अडीच आणि आऊट म्हणजे 3.5. कळलं. आता 3.5 व पद म्हणजे काय बरं. ह्याच्यात 3 पद आहेत का नाही, एक जागृती, एक स्वप्न आणि एक सुषुप्ती. आणि ह्याच्यानंतर ज्याला पद म्हणायचं म्हणलं तर नाही म्हणायला पाहिजे, आणि नाही म्हणायचं तर म्हणलं पाहिजे. त्याला तुरिया म्हणतात महाराज. हिचं दुसरं काय नाव आहे, चतुर्या, है का नाही. त्यातलं त्याचा लोप करून टाकला आणि तुरिया ठेवलंय. आलं का लक्षात. मग ही चतुर्थावस्था आहे, पण ती स्पष्ट चौथी नाही म्हणून त्यातलं काढून टाकलं, अर्धीच ठेवली. त्याला विठ्ठल समजत नसलं तर समजून घ्या बर का, लय आनंद आहे. त्याला आऊट म्हणजे अर्ध म्हणते ते, 3.5. म्हणून महाराज सांगतात आवटावी पदी आरोहण. म्हणजे मी आता जागा आहे म्हणावं तर जागा नाही, झोपलेला आहे म्हणावं तर झोपलेला नाही, पण निज रूपात झोपला म्हणजे जागा आहे. आमच्या बाळदादाचा विषय चाललाय आता. म्हणले त्याच्यानंतर 9 अवस्था सांगितल्यात. जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, पुन्हा स्वप्न जागृत, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती. ध्यानात आहे. आणि सुषुप्ती जागृत, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती. कसला विषय मांडलाय राव. 7 भूमिका बर का, आणि त्याच्यात ह्या 9 अवस्था, आणि त्याच्यात बी शेवटची तुर्य गाय, ह्याच्यात बी शेवट तुर्य गाय. तुर्याख्या, तुर्याख्या म्हणजे जिला तुर्या म्हणतात असं. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात ह्या आवटावर, आवटाविया पदावर आरोहण, त्याच्यावर मला बसवलंय भगवंतानं. आलं का लक्षात. आणि म्हणले आता जागा आहे का झोपलाय. म्हणले जागा म्हणजे हे असलं तुम्ही आम्ही जागा आहे तसलं नाही, है का नाही. या श्यान जागृती संयमी तसलं जाग आहे. म्हणून महाराज सांगतात मी निज रूपी, निजी म्हणजे माझ्या स्वतःच्या रूपात, निज रूपानं म्हणजे माझ्या स्वतःच्या रूपानं, निजविला तुका. आणि तुका झोपी घातलाय. ह्याच्यातला जी तुका आहे ना ती चिदाभास आहे, आणि त्याचं जी निज रूप आहे ना ती चिद आहे. आणि त्यांनी काय केलं, ह्याच्यात शांत झोपी घातला. म्हणजे ही जीवन मुक्त नाही, त्याच्या पुढची विदेह मुक्त अवस्था. कळते. निजविला तुका. आणि पुन्हा मग म्हणले झोपी गेल्यावर त्याला मनोरंजन नको का काय. मग अनु हात बाळका हल्लरू गा, देवा शिवा शेगर केले आनंद. आवटावे पदे आरोह, विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हो 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 विठ्ठल जय जय विठ्ठल म्हणायचं. पारा सांगायचा कोणाचा उद्या.